विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवारांचं राजकीय भवितव्य स्पष्ट होणार आहे। राज्यात सरकार कुणाचं याची सध्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे। सध्या आपल्यासोबत कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। काय वाटतंय नक्की जनतेचा कोल कुणाला असेल, काय त्या मनात भावना आहे? आज निकाल आहे। नक्की जनतेचा कौल हा महायुतीला असेल। या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांचा तिसऱ्यांदा जेव्हा केंद्रात सत्ता आली आणि त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय असेल, गेली 14-11 वर्ष ज्या पद्धतीने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावली। त्यानंतर ह्या 140 कोटीच्या देशाला त्यांनी एक कुटुंबाचा दर्जा दिला आणि हा संपूर्ण कुटुंब हे माझा परिवार आहे अशा दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण देशाच्या नागरिकांकडे बघण्याचा जो आहे, तर आता जगातील सर्वात लोकप्रिय नेता मोदी साहेब आहेत। त्यांनी केलेल्या कामावर जनता खुश आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे। आज एकनाथ शिंदेजी असतील, देवाभाऊ फडणवीस असतील, अजितदादा असेल, यांनी जो लाडक्या बहिणीसारखा उपक्रम आणून संपूर्ण महिला वर्गाला जो आधार देण्याचं काम केलं आहे, त्याचबरोबर आपल्या आईचं नाव ते आपल्या ह्याच्यात देऊन कायद्यामध्ये ते कंपल्शन केलं। याच्यातून माता भगिनी या दोघींची प्रतिष्ठा वाढवण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावर आहेत त्या पद्धतीचं काम या महायुतीच्या सरकारने केलं आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महिलांकरता ज्या काही योजना आणल्या, कोट्यावधी महिलांना शौचालय ग्रामीण भागात बांधून दिलं की आपल्या माता भगिनींना एक जी त्याच्यात लज्जा असायची ती लज्जा दूर करण्याचं। कारण हे कोण करू शकतं ज्यांनी सामान्य स्तरावर स्वतःचं जीवन जगलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन आलेली लोक हा विचार करू शकत नाही। तर अशा दृष्टिकोनातनं सगळ्या माता भगिनींना केंद्र असेल किंवा राज्य असेल यांनी जो एक दर्जा दिला, त्यांची काळजी घेतली, त्यामुळे संपूर्ण परिवार हा मोदी साहेबांच्या बरोबर महायुतीबरोबर आहे। पण निकालापूर्वीच सध्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विजयाचे बॅनर सध्या झळकत आहेत, तर काय हा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आता त्याला कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आपण आवर घालू शकत नाही आणि साधारण पब्लिकचा ट्रेंड तसाच आहे। जसा मोदी साहेबांना देशाकरता आशीर्वाद आहे, महायुतीच्या सरकारकरता राज्यात आशीर्वाद आहे, तसाच कसब्यामध्ये गेली 18 महिने सातत्याने केलेल्या कामामुळे जनतेचा आशीर्वाद मला आहे। आपले जे विरोधक आहेत रवींद्र धंगेकर असं म्हणतात की जे आता लावलेले जे बॅनर आहेत ते आता ह्यांना काढावे लागतील। आता ते उद्या कळेल, आज कळेल संध्याकाळी दुपारनंतर। एकंदरीतच ही जी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जी आहे ती ओढ जिहाद करत आहे। खरं तर धर्मयुद्ध असेल किंवा बटेंगे तो कटेंगे अशा सर्व चर्चावरती किंवा वाक्यावरती हे कुठेतरी ही निवडणूक लढवली गेली। तर ही तुम्ही सर्व निवडणुकीकडे कसं बघताय? आता तुम्ही संपूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातून बोलताय। मी एका कसबा मतदारसंघाचा उमेदवार होता आणि ह्या मतदारसंघात आम्ही केलेल्या विकास कामाच्या आधारावर आम्ही बोलत होतो आणि ज्या गोष्टी आमच्या वरिष्ठांनी मांडल्या, ज्या त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्या किंवा ज्या पद्धतीचं नेरेटिव्ह किंवा ज्या पद्धतीचा आमच्या ह्याच ठिकाणी एक व्हिडिओ पण दाखवण्यात आला, त्याच्यात फक्त युद्ध असा नाही विषय, ज्या पद्धतीने लोकांवर त्या मतदारांवर वेगळ्या पद्धतीने प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे आमच्या नेत्यांनी निदर्शनास आणलं। त्याच्यात युद्ध करण्याचा विषयच येत नाही। जर समजा कोणीतरी एका विशिष्ट समाजाला त्यांच्याकडे फतवा काढणं, मौलवींनी स्पीच करणं, सगळ्या समाजाला त्या पद्धतीने प्रेरित करणं असं जर होत असेल तर अशा गोष्टीसुद्धा होत आहेत। हे संपूर्ण समाजाच्या निदर्शनास आणण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलं। यंदा कसब्यामध्ये परिवर्तन होईल नक्की असं वाटतंय किंवा त्या दिशेने तुमची वाटचाल सुरू आहे असं वाटतंय का? आता हे परिवर्तन आम्ही लोकसभेलाच केलं। लोकसभा ही सेमीफायनल होती, त्या ह्याच्यात कसब्यात आम्ही सेंचुरी मारली, आजच्या निकालात आम्ही डबल सेंचुरी मारणार। शेवटचा प्रश्न विचारतो, कसबा मतदारसंघामधून हेमंत रासने जे आहेत ते किती मताधिक्यांनी निवडून येतील आणि एकंदरीतच राज्यातलं महायुतीसाठीचं चित्र कसं असेल काय वाटतं तुम्हाला?
कसब्यातून हेमंत रासने विजय होतील हे नक्की. मताधिक्य दुपारपर्यंत आपल्याला कळेल आणि महायुतीचे 200 आमदार नक्की होतील, आम्हाला विश्वास. विजय हा नक्कीच माझा आहे आणि साधारण राज्यामध्ये 200 पर्यंत जागा आम्हाला मिळतील असा विश्वास या ठिकाणी हेमंत रासने यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.